घेणारे तुम्ही मटका बुकीवाले. आमदार गोपीचंद पडळकरांना आमच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी एकही अवैध धंद्यातला माणूस सोडून स्वच्छ चेहऱ्याचा माणूस मिळाला नाही, हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ज्या ऐतिहासिक जग शहराचं तुम्ही नाव बदलायची मागणी करत आहात, तुमच्या बगलबच्च्यांच्या अवैध धंद्यामुळे याला देवभूमी ही उपाधी निघून जाईल. अवैध धंद्याची भूमी अशी उपाधी यायची परिस्थिती आता आणून ठेवलेली आहे. तुम्ही तोंड कसंही सोडता येतं, आम्हालाही सोडता येतं. जे लोक प्रेस घेतले त्यांनी सांगितलं, कुणीतरी अनिल पाटीलचा बुके दिलेला फोटो दाखवला. 11 वाजता रात्री कॉन्स्टेबलचा फोन आल्यानंतर माझ्या गेटच्या बाहेरून तुम्ही हात जोडून उभा राहत होता पोलीस स्टेशनला फोन करा म्हणून. कुणीही सांगायची गरज नाही. 2 दिवसात तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन सत्ताधारी आमदार बघायचा, जेवणाचे डबे द्यायचे आणि त्यांची जवळीक साधायची. हे धंदे जुने झालेले आहेत. तुमचा अवैध धंद्याच्या माध्यमातून येणारा पैसा आणि त्यातून येणारी ही मुजोरी आमदार पडळकर साहेबांनी देखील विचार करावा. ज्या लोकांना त्यांनी प्रेस घ्यायला लावलेले आहेत, एकही स्वच्छ चेहऱ्याचा माणूस मिळाला नाही. एकही स्वच्छ चेहऱ्याचा. एक काय तो खिलाडी डॉक्टर, तेवढा डॉक्टर की व्यवसायातला स्वच्छ चेहऱ्याचा माणूस मिळाला. आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या प्रेस मधले 3, 4, 5 चेहरे जे होते ते सगळे ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. राजू आता आमचा मित्रच होता. मटक्याचे किती गुन्हे त्यांच्याकडे दाखल आहेत त्याचं रेकॉर्ड निघालेलं आहे आमच्याकडे. तुम्ही सांगताय. इथून पुढं जर तुम्ही तुमची पातळी सोडून आमच्या नेत्यांच्यावर जर टीका करत असाल तर त्याच भाषेत तुम्हाला प्रत्युत्तर दिलं जाईल आणि प्रत्येकाची अंडी पिल्ली काढली जाते.